नाही, आता विधानसभेची बीड जिल्ह्याच्या हद्दीत बोलायचं झालं तर बीड जिल्ह्यातल्या लोकांनी तसा आम्हाला मॅन्डेट चांगला दिलेला आहे आणि आता ही VM वगैरे बरेच काही घोटाळे सगळे चाललं आहे. त्याच्यावर जास्त काय मी बोलण्यासारखं आता विषय नाही. पण आजची 3 सीट आमच्या निवडून आलेल्याच होत्या. केजची 2000च्या आत गेली, इकडली 5000च गेली माजलगावची. त्याच्यामुळं खूप कमी मार्जिननं आमच्या 2 सीट गेलेल्या आहेत आणि बाकी 3 ठिकाणी तीन वेगळे उमेदवार उभे केले. त्याच्यामुळे आम्हाला थोडासा झाला. आता परळीचा विषय वेगळ्याच पद्धतीनं, परळीत निवडणूक कशी होती तुम्हाला सगळ्याला माझ्यापेक्षा चांगलं माहिती आहे. माधव जाधव यांच्यावर हल्ला झाला याबद्दल काय म्हणा? नाही, माधव जाधव सारखा एवढा सज्जन कार्यकर्ता, एवढा चांगला कार्यकर्ता, त्याच्यावर जो अन्याय केला आणि पोलिसांनी सुद्धा त्यांना साथ दिली नाही. आणखी मी पोलिसांना सांगितलं की बाबा तुम्ही काही करून ते गुन्हा दाखल करा. त्यांना गार्ड दिला होता उमेदवाराला, त्या गार्डला अडविलेला आहे. गार्डला अडविलेला असताना सुद्धा गार्डनं त्याच्यावर 353 दाखल करायला पाहिजे, पण 353 झाली नाही. त्या माणसावर 353 होणं गरजेचं आहे आणि आमच्या माधव जाधव सारख्या